गंधर्व लिपीतले हे काव्य केवळ काव्य नसून एक अशी रचना आहे जी देवस्तुती देवीचे महत्त्व कथन करण्यासाठी साक्षात सरस्वतीने अवतरून एका सहोदर नावाच्या गंधर्वाला सांगितले। शतग्रीवाच्या रक्तानेच त्याचा वध होतो आणि त्या गंधर्वाने आपल्या लिपीत या ताम्रपटावर कोरले। जिथे जिथे या काव्याचे उच्चार होईल तिथे तिथे असलेली नकारात्मक असुरी शक्ती कायमची नष्ट होईल। इतकी विलक्षण ही रचना आहे। तेव्हा तुला हे कसं वाचता आलं? माहिती नाही आहे। शतग्रीवा, माझा स्पर्श सुद्धा पुरेसा आहे तुझा वध करायला। सोड सोड मला ईशा। ईशा नाही, देवस्तुती। त्रिनेना देवी आईची ज्येष्ठ कन्या। ओम देवस्तुती नमः। जय 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 देवस्तुती। तव नामाची हीच श्रेष्ठता क्षणात हरते विकृती। कन्या तुलाच हा बहुमान मिळे। उग्र रूप तू धारण करता असुरांचा शक्तिपात घडे। दशभुजेचे रूप तुझे तू चंडिका तू कालिका। क्रोध जराही जाका होता शतचंडी शतकालिका।
महिमा नुसता सैन्य सुद्धा असुरांचे मग क्षणात पडते मृत्युमुखी. जय 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 देवस्तुति. पंचमहाभूतांची जननी तू गौरी, तू सरस्वती, शिवकन्या तू, ब्रह्मपुत्री तू विष्णूची चमत्कृती. अस्त्रशस्त्र कुठलेही माते तुला न बाधे केव्हाही. दुष्ट शक्तीला मोक्ष मिळे अवतरते तू जेव्हाही. दुष्ट शक्तीचा नाश कराया सत्वर धावून तू येशील. जय 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 देवस्तुती. ईशू बाळा शांत हो. ईशू शतग्रीवाचा वध झालाय. बाळा शांत हो. ईशा ईशू देवस्तुती आई. त्रिनयना देवी आईचं कार्य पूर्ण झालंय. शतग्रीवाचा अंत झालाय आई. कलियुगातलं हे देव आणि दानवांमधलं युद्ध समाप्त झालंय. दैवी शक्तीचा विजय झालाय. आई शांत हो. शांत हो. देवी आई शांत हो. देवी आई शतग्रीवाचा वध झालाय. शांत हो.
मैथिली आजी, शतग्रीवाचा वध झालाय आणि त्यासाठी मैथिलीने बलिदान दिलंय. रडू नका तुम्ही. आपण जर रडलो तर मैथिलींचं बलिदान वाया जाईल. आज मैथिली आपल्यात नसल्या तरी त्या त्यांच्या कुटुंबासोबत सुखात आहेत. शतग्रीवापासून आपली आणि मैथिलीची सुटका झाली. शतग्रीव गेला आणि घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालं ना. काकुमा, नावच नका काढू शतग्रीवचं ना. फाल्गुनी, जे झालं ते वाईटच झालं, पण या सगळ्यामध्ये आपण कुटुंब म्हणून एकत्र आलो ही चांगली गोष्ट की नाही. आणि आता ऑलवेज एकत्रच राहायचंय. येस. काकू आजी, झाली का तयारी? काकू बा, तुझी तयारी झालीच असेल ना? नाही हो राणी सरकार, स्वयंपाक झाला ना की तयारी करतो. हा भीमा आणि मी पण तुम्हाला मदत करतो. लवकर स्वयंपाक. लवकर? मी सांगू का, लवकरात लवकर अजून 4 तास लागतील. मग मला असं वाटतं की पिकनिक कॅन्सल करावी लागेल. नको नको, ईशा चल लवकर, चल चल चल. आशा चल. 1 मिनिट, आधी आरती घ्या. ऐक ऐक, पण सिरियसली सांगतोय, यावेळेला मी तुला कसा हरवतोय बघ. तू मला हरवणार आहेस? तुला बॅग पकडता येते का आधी? नाही नाही, बघू ना आपण. तू कॅप्टन राहा, मी कॅप्टन राहतो. आता आमच्या 2 टीम ठरल्या. अगं मी सांगतो. अगं हे बघ ना, दोघं भांडतायत. तिथे पिकनिकला गेल्यावर क्रिकेटमध्ये या दोघांनाही जिंकायचंय. काय रे देवा, यांच्यापेक्षा तुमचा उत्साह जास्त आहे. मी सुद्धा खेळणार आहे पिकनिकला गेल्यावर. डन आत्या, क्या बात आहे. आणि मी पण खेळणार. मी पण. ते खेळणार वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही दोघी कोणाच्या टीम मध्ये खेळणार? तेजस काकाच्या का तन्मय काकाच्या? एक मिनिट. ईशा तू माझ्या टीम मध्ये, रीमा तन्मय काकाच्या टीम. चालेल चालेल. नाही नाही, आम्ही दोघी एकाच टीम मध्ये खेळणार. आपण एक काम करूया, आपण की नाही लेडीज वर्सेस जेंट्स अशी टीम करूया. आम्ही बायका पण काय कमी नाही आहोत. चालेल चालेल. तेजस, तू ना मला बॉलिंग कर. मी 1 ओव्हर मध्ये ना 8 6 मारणार. बघ तू. चालेल चालेल, हे असं असेल ना तर आपण असंच करूया. ठरलं तर मग लेडीज वर्सेस जेंट्स. नाही, तुम्हा बायकांकडे सुपर पॉवर्स आहेत, आम्ही बिचारे पुरुष, आम्हाला लगेच हरवाल तुम्ही. नाही तेजस, घाबरायचं काही कारण नाहीये. मी आहे तुमच्या टीम मध्ये. आपण दाखवून देऊ बायकांना आपली शक्ती पण कमी नाही. मग ठीक आहे, चला. बघा, हरल्यावर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर. पश्चातापाचा काय प्रश्न आहे? आणि आम्ही तुम्हाला हरवणारच. असंच असेल तर मी उतरतो मैदानात. बघूया कोण जिंकते कोण हरते. विषय ए, आता विषय संपलाय. आता बघा, बघूया. ईशा, ईशा, ईशा काय होतंय तुला? ईशा काय होतं ईशा? ईशा काय होतंय? ईशा बोल ना काहीतरी. बाबासारखा प्रँक केला. ईशा, रीमा, तुम्ही होईल काय झालं? हा बघ ना, दोघी किती मस्ती करताय. संकेताला असं प्रँक केलं ईशाने. ईशा, अशी मस्करी करतात? एवढं कोण घाबरताय? अगं काळजी वाटते सगळ्यांना. सगळे का काळजी करतात? सगळेच तर म्हणतात आता आपल्यावर कधीच कुठलंच संकट नाही येणार. होय, सगळे बरोबरच म्हणतात. आता कुठलंच संकट येणार नाही. पण शतग्रीव आणि विरोचक अजूनही येऊच शकतो. शतग्रीव आणि विरोचक हे राक्षस आपल्या आयुष्यात नेहमी असतात.
कधी ते रागाच्या रूपात येतात, कधी लोभाच्या रूपात येतात, कधी गैरसमज तर कधी अहंकाराच्या रूपात येतात. आणि ते आले ना की मग नाती कमकुवत होतात. मग शतग्रीव आणि विरोचकाला कसं घालवायचं आई? मी सांगते. आपण त्रिनयना देवी आईला मनात जपायचं. म्हणजे कसं? त्रिनयना देवी आई म्हणजे काय? प्रेम, विश्वास आणि क्षमा हे 3 गुण. हे 3 गुण जिथे वास करतात ना तिथे देवी आई असते. आणि जिथे त्रिनयना देवी आई असते तिथे विरोचक किंवा शतग्रीव सारखे राक्षस असतील का? नाही ना. आणि ज्या घरात नेत्रासारखी मुलगी, नेत्रासारखी सून असते ना त्या घरात कधीही कुठलंच संकट जिंकू शकत नाही. खरंय. आज आपल्या चेहऱ्यावरचं असू फक्त आणि फक्त नेत्रामुळे. अगदी खरंय. सगळं श्रेय नेत्राचं आहे. असं काय बोलताय तुम्ही सगळे? जे कुटुंब सुखदुःखात, संकटात एकत्र असतं त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर कायम हसूच असतं. कारण कुटुंब ही खूप मोठी शक्ती त्यांच्या पाठीशी असते. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. पण खरंच तू नसतीस तर आमचं काय झालं असतं? असं काही नाहीये. जे आपल्या नियतीत लिहिलं होतं तेच घडलंय. आणि जे जे काही चांगलं घडलंय ना त्याचं सगळ्याचं श्रेय देवी आईचं आहे. आणि मला खात्री आहे देवी आई कायम आपल्या पाठीशी असेल. अगं काय झालं? कोणाचा फोन आहे? उचल ना. डॉक्टर. अगं मग उचल ना, बघ काय म्हणतात ते. हॅलो. हा डॉक्टर. काय झालं फाल्गुनी? फाल्गुनी काही काळजी करण्यासारखं आहे का? अगं बोल ना, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? मी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. हा मग मग काय 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 झालं? काय त्याचे रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहे तेजस. तू बाबा होणार आहे. अभिनंदन भाऊजी. थँक्यू. ताई. नेत्रा, थँक्यू. मला थँक्यू नका म्हणू. ही सगळी देवी आईची कृपा आहे. हा देवी आईचा आशीर्वाद आहे. देवी आईचे आभार माना. त्रिनयना देवी आईचा. त्रिनयना देवी आईचा. दैवी शक्तीने दानवी शक्तीचा जरी पराभव केला तरी दानवी शक्ती समूळ नष्ट होत नाही. राक्षस संपतो पण राक्षसी वृत्ती कधीच संपत नाही. मी पुन्हा येणार, कुठल्या ना कुठल्या रूपात, कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात नक्की येणार.